काकांनी जपलं. शेवटी माणसं उभं करणं सोपं नाही ना. काकांच्या गुणामध्ये सगळ्यात दुसरं काय होतं की माणसं उभी केली, म्हणजे विचारांना उभी केली. ते सोपं नाही ना. आज एवढे कार्यकर्ते आहेत, सगळे काकांच्या पाठीमागं तुम्ही सांभाळू शकला. सहजासहजी झालं का ते? त्या विचारांना तुम्ही सांभाळू शकला. आज लोकांनी आपल्याला मान्य केलेलं आहे. हे सगळ्यात सोपं येतं. काका म्हणायचं माझ्या पाठीमागं सुद्धा शेवटी जनतेने मान्य करायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी झाला आणि आता त्याच्या पुढं निघालेलं आहे. म्हणून आपल्याला एकत्रित जाताना तुम्हाला सांगतो सगळ्या जगामध्ये ज्यावेळेला आपल्याला पुढं जायचं असतं त्यावेळेला आपण संघर्षातनं पुढे जातो, आपण सहकार्यातनं पुढे जातो. अमेरिकेमध्ये मोठे मोठे उद्योग होते, त्यांचं कॉम्पिटिशन व्हायची, स्पर्धा व्हायची आणि स्पर्धेच्या एक वेळ अशी व्हायची की ते ठरवायचे आता या स्पर्धेमध्ये आपण अजून किती हे करायचं. त्यावेळेला ते एकत्रित होते आणि म्हणून हे कॉर्पोरेशन मोठे झाले. या कंपन्या मोठ्या झाल्या त्या सहकार्यातनं झाल्या, संघर्षातनं नाही झाल्या. आणि ते सूत्र आता आम्ही घेतलं, सहकार्यातनं पुढे जायचं सगळ्या बाबतीमध्ये सहकार्य. आणि आता सांगायला नको, आता आमचा शब्द आहे त्यापैकी 100% आम्ही जे बोलतो ते आत्तापर्यंत आयुष्यामध्ये असं झालं नाही की एखादी गोष्ट सांगितली आणि परत आपण केली नाही. आता मनोमिलन केलं तर उभा राहिलं नाही. सगळे सांगत असताना सुद्धा एकच गोष्ट होती, शब्द आपल्याला पाळायचा होता. उद्या असं कोणी म्हणायला नको की सत्तेसाठी बघा त्यांनी लगेच बदल केला आणि लागलं पॅनल उभं केलं. असं केलं नाही आणि तेच आहे. आम्ही आता एकत्रित आहोत. आता पुढची 20-25 वर्ष त्याच्या पुढच्या पिढीत आता आम्ही काय करतो 20-25 वर्ष राहिलो. आता ही पुढची दादाच्या बरोबर 20-25 वर्ष आपल्याला एकत्रित काम करायचं. ते करूया, ह्याच्यापेक्षा जास्त वेळ घेत नाही. आणि एकत्रित राहिलो तर आता ह्या इलेक्शनच्या बाबतीत एकच गोष्टीची अडचण. आता ह्याच्या अगोदर आपण आणि म्हणजे काकांच्या आप्पांचे कार्यकर्त्यांनी एकत्रित काम केलं, त्याच्यामुळे एकत्रित येण्याबद्दल आणि इगो असल्याबद्दल फारशी अडचण नाही. अडचण काय आहे की तुम्ही सामील झाल्यानंतर आमचे कार्यकर्ते सगळे झाले गेले. आता काय इलेक्शन मध्ये काय आता यांना ढकलून परत ते काम करायला नको का? हे आता निवांत झाले, आता काय झालं सगळं. पण दादाने म्हणून सांगितलं की मतदारापर्यंत पोचलं पाहिजे, हाऊस टू हाऊस फिरलं पाहिजे, नाहीतर टक्केवारी घटेल. मतदान जास्त झालं जे होणार आहे ते आपल्याला होणार आहे, पण तिथं तो प्रयत्न करावा लागेल ना. आपण मोठा प्रयत्न आहे. बाहेरचे मतदान आहे ते आणलं पाहिजे. बाहेरचं मतदान मयत कोण आहे ते सगळा अभ्यास आता करून जसं आपण ग्रामपंचायतीला इलेक्शनमध्ये करतो तसं ह्या कारखान्याच्या इलेक्शनमध्ये करावं लागेल. आणि ते आपण एवढंच आता आमची जबाबदारी आहे. काटकर सर तुमचा म्हणजे दादाने सुद्धा सांगितलं तो म्हणजे तो सल्ला गांभीर्यानं आम्ही घेतलेला आहे आणि सगळ्यांना आता उद्यापर्यंत एकच काम आहे, कामाला लावायचं. नाहीतर पैसा म्हणते आता काय कुठे शोधायचं तर गाड्याला घ्यायचं. आता इलेक्शन राहिलं आमचा गाड्या कोण होतो असं म्हणतो. तेवढी आपण काळजी घेऊया इथं उपस्थित राहिल्याबद्दल आणि सहकार्य केल्याबद्दल दादांचे तुमचे आभार मानावे तेवढे तुमचे आहेत. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. पण बाबा आमच्याबरोबर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जर का प्रतिष्ठा द्यायची असेल तर या सहकारी संस्था ह्या सक्षमपणे चालल्याच पाहिजेत, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि त्या उद्देशाने मी तुम्हाला सांगतो की तुम्हा आम्हाला जर का या समाजामध्ये समाजातील प्रत्येक घटकाला जर का न्याय द्यायचा असेल तर कुठंतरी मिळतो जुळता आपण घेणं काळाची गरज आहे. कारण 21 तारखेला नुसतं यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखान्याची निवडणूक नाहीये, ती या कारखाना तालुक्यातल्या सहकारामध्ये काम करणाऱ्या
कार्यकर्त्यांची ती एक पुढची भविष्यातली नांदी आहे. सहकार्यांना आपण काय घडवू शकतो हे दाखवून देण्याची ती एक आपल्याला संधी प्राप्त आपण करून देतो. म्हणून माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की संघटनेतल्या कार्यकर्त्यांनी फार काय तुम्ही जबाबदारी घेऊ नका. जे तुमचे आहे, जे तुमच्या विचाराशी एकनिष्ठ आहे, त्यांना फक्त तुम्ही या सहकार पॅनेलला मतदान करायला प्रवृत्त करा. कारण अनेक वेळा आपण काम केलं, रस्ता मळलेला फक्त काही काळासाठी आपण तो त्या रस्त्यावरती नव्हतो, पण पुन्हा एकदा आपल्याला ती वाट चोखळावी लागेल. ती व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही, या कराड तालुक्यातल्या सहकारी संस्था त्या सक्षम ठेवण्यासाठी. कारण तुम्ही सर्वजण जर का एकत्र आलात तर मला खात्री आहे बाबा की कराड तालुक्यामध्ये असं परत काही घडू शकत नाही. सर्वांना त्यांची सन्मानाची भूमिका पार पाडता येऊ शकेल. म्हणून माझी तुम्हाला फिरून विनंती आहे की तुम्ही उद्याच्या 21 तारखेला अत्यंत जागरूकतेनं काम करा. मतदार हा मतकेंद्रापर्यंत गेला पाहिजे आणि त्यांनी सहकार पॅनलला मतदान केलं पाहिजे. ही भूमिका तुम्हाला आता वठवावी लागेल. कारण शेवटी हे आपण जे करतोय ते भविष्याच्या पिढीसाठी करतोय. आज जरी मला वाटलं की यामध्ये मला काहीतरी मागं पुढं सरकायला लागतंय, पण ते भविष्यातल्या पिढीकडे बघून आपल्याला करावं लागतं. कारण प्रत्येक वेळी संघर्ष करून यश प्राप्त होतं असं नाही. काही वेळा सहकार्याची भूमिका घेऊन सुद्धा आपल्याला यश प्राप्त करता येऊ शकतं. तीच भूमिका आपण घ्यावी एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करतो. आणि तुम्हा सर्वांच्या वतीने मी बाबांना आश्वस्त करू इच्छितो की बाबा, जी भूमिका संघाच्या बैठकीत रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांची होती तीच भूमिका 21 तारखेपर्यंत आणि भविष्यातही तशीच राहील एवढीच मी आपल्याला ग्वाही देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो.